श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, आजची ही वेळ तुमच्या आयुष्याला एक असे अनपेक्षित आणि काहीसे भीतीदायक वळण देणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या मनात एक विचित्र अस्वस्थता आणि अनामिक भीती निर्माण झाली होती. ती आज एका मोठ्या रहस्याचा खुलासा करून संपणार आहे. ब्रह्मांडात आणि तुमच्या कुंडलीत सध्या असे काही गुप्त आणि शक्तिशाली ग्रह एकत्र आले आहेत, जे केवळ पैशाचे किंवा नोकरीचे योग घेऊन येत नसून तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या माणसाची समीकरणे मुळापासून बदलण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा काळ शांत बसून राहण्याचा नसून तुमच्या पाठीमागे घडणाऱ्या अत्यंत सूक्ष्म घडामोडींना, छुपे शत्रू आणि ईश्वरी संकेतांना ओळखण्याचा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा निसर्गाला तुमचे नशीब पालटायचं असतं, तेव्हा तो कधीही ढोल ताशे वाजवून किंवा सांगून येत नाही. तो खूप शांतपणे तुमच्या समोर अशा काही कठीण परिस्थिती आणून उभा करतो, ज्या सुरुवातीला संकट वाटू शकतात, पण त्याच तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा बदलून टाकतात. येत्या 24 तासामध्ये तुमच्या समोर येणारी एखादी गुप्त गोष्ट किंवा अगदी साधी वाटणारी सामान्य भेट तुमच्या प्रगतीचा मुख्य पाया ठरू शकते. त्यामुळे आज तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक अज्ञात फोन कॉलकडे, प्रत्येक संदेशाकडे आणि व्यक्तीकडे एका नवीन, सजग आणि अत्यंत सावध नजरेने पाहण्यास सुरुवात करा. बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन धावपळीत इतके व्यस्त असतो की देवाने पाठवलेले स्पष्ट धोक्याचे आणि यशाचे संकेतही आपल्या नजरेतून सुटून जातात. म्हणूनच एखादा जुना ओळखीचा माणूस अचानक समोर येणे या गोष्टीचा केवळ योगायोग समजू नका, कारण कदाचित ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात एका नवीन बदल किंवा तुमच्या अनेक प्रश्नाचे उत्तर घेऊन तुमच्या दारात दस्तक देत आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक महिन्यापासून वृषभ राशीचे बहुतांश जातक एका अत्यंत कठीण मानसिक आणि छुप्या संघर्षातून जात आहेत. बाहेरून पाहताना तुमचे आयुष्य कितीही सामान्य, हसते खेळते आणि समृद्ध दिसत असले तरी तुमच्या मनाच्या आत एक प्रचंड मोठे वादळ सुरू आहे, आणि ही भीती फक्त तुम्हालाच ठाऊक आहे. माझ्यासोबतच असे का होते? माझे चांगले दिवस कधी येतील? किंवा माझ्या हक्काची माणसे मला कधी समजून घेतील? या आणि अशा अनेक प्रश्नाची तुम्हाला आतून मानसिकदृष्ट्या पोखरून सोडले आहे. पण आता मुळीच घाबरू नका, कारण या सर्व मानसिक गोंधळातून आणि नकारात्मकतेतून कायमची मुक्ती मिळण्याची वेळ आता आली आहे. जेव्हा मन स्पष्ट असते, तेव्हा पुढचे रस्तेही स्पष्ट दिसू लागतात, आणि तुमची ही मानसिक अस्वस्थता लवकरच सांगणार असून तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अतिशय प्रॅक्टिकल आणि सकारात्मक स्वरूपात मिळणार आहे. आजूबाजूला कितीही नकारात्मकता असली किंवा कोणी कितीही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी स्वतःच्या क्षमतेवर अविश्वास दाखवू नका, कारण ईश्वराने तुमच्यासाठी जे नियोजित केलं आहे त्याचा मार्ग तुमच्या याच मानसिक शांततेतून आणि संयमातून निघणार आहे. त्यामुळे स्वतःला धीर द्या. तर वृषभ राशीच्या जातकांनो, अनेकदा आपल्याला नवीन पाऊल उचलायला प्रचंड भीती वाटते, आणि अपयशाची हीच भीती आपल्याला पुढे जाऊ देत नाही. तुमच्यापेक्षा कुणाला नवीन व्यापार सुरू करायचा आहे, तर कुणाला सध्याची नोकरी बदलून स्वतःचे काहीतरी वेगळे साम्राज्य उभे करायचं आहे. पण मनातील भीती आणि जुने कडू अनुभव तुम्हाला रोखून धरत आहेत. तुमचे अंतर्मन तुम्हाला सतत ओरडून सांगत आहे की आता काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे, परंतु काही तुम्ही समाज, कुटुंब आणि अपयशाच्या भीतीने त्या आवाजाला दाबून टाकत आहात. या जुलै महिन्यात तुमच्या अंतर्मनाचा तो सकारात्मक आणि धाडसी आवाज पुन्हा जिवंत होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची आणि सर्व संकटावर मात करण्याची प्रचंड शक्ती मिळणार आहे. तुमची प्रगती रोखणाऱ्या जुन्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्यासाठी हा काळ तुम्हाला प्रोत्साहित करेल. त्यामुळे स्वतःच्या क्षमतावर शंका घेणे सोडून द्या आणि प्रत्येक आव्हानाचे संधीत कसे रूपांतर करता येईल याचा विचार करा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून तुमच्या मनात असलेल्या जुन्या आठवणी, विश्वासघात आणि भूतकाळातील काही अप्रिय घटनाची भीती तुम्हाला सतत
सतावत आहे. स्वतःच्या चुकांचा विचार करत बसल्यामुळे तुम्ही वर्तमानातील अनेक चांगल्या संधीकडे दुर्लक्ष करत आहात. मात्र आता हा नकारात्मकतेचा काळ संपत असून तुम्हाला त्या जुन्या भीतीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. नात्यामध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या किंवा ज्या कटू सत्यावर उघडपणे बोलणे टाळले होते, ते सत्य आता अचानक समोर येण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे सुरुवातीला मनात भीती वाटू शकते. काही वेळा स्पष्ट वक्तेपणा नात्यात दुरावा निर्माण करेल असे वाटले तरी दीर्घकाळात यामुळे तुमच्या नात्यातील खोटेपणा दूर होऊन खरे गोडवे आणि पारदर्शकता वाढणार आहे. जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने संवाद साधल्यास अनेक जुने गैरसमज दूर होतील आणि तुमच्या पाठीमागे रचले जाणारे डावपेचही अपयशी ठरतील, ज्यामुळे तुम्हाला एक मोठी मानसिक शांतता लाभेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कष्टाचे आणि सोसलेल्या त्रासाचे फळ मिळण्याची वेळ आता खूप जवळ आली असून यशाचा एक सुवर्ण अध्याय तुमच्या आयुष्यात सुरू होत आहे. अनेक दिवसापासून तुम्ही ज्या मोठ्या आर्थिक किंवा व्यावसायिक संधीची वाट पाहत होता, ती संधी आता अचानक तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून त्या पेलण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज राहा, कारण हे यश केवळ नशिबामुळे नाही तर तुमच्या संयमी आणि कष्टाळू स्वभावामुळे तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यात नेहमीच मोठ्या यशाची स्वप्ने पाहताना आपण अनेकदा लहान संधीकडे दुर्लक्ष करतो, पण लक्षात ठेवा, यशाची पहिली पायरी या लहान संधीच असतात आणि पुढील 24 तासात तुम्हाला तुमच्या आसपास अनेक अशा छोट्या संधी दिसतील ज्यांना तुम्ही आजवर नगण्य मानले होते. त्या संधीकडे बारकाईने लक्ष द्या, कारण त्यामुळेच एखादी गुप्त संधी तुमच्या भविष्यातील मोठ्या प्रगतीचा आणि आर्थिक सुबत्तेचा मुख्य पाया ठरू शकते. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 24 तासात तुमच्या विश्वाकडून आणि निसर्गाकडून काही विशेष ईश्वरी संकेत किंवा स्वप्नाच्या माध्यमातून इशारे मिळायला सुरुवात होईल, जे तुमच्या आयुष्यातील संभ्रम कमी करण्यास मदत करतील. अचानक घडणाऱ्या काही चमत्कारिक घटना, कोणाची तरी अनपेक्षित झालेली भेट किंवा एखादा विचार जो तुमच्या मनात वारंवार येत आहे, हे सर्व ईश्वराच्या आशीर्वादाचे आणि तुमच्या येणाऱ्या संकटापासून सावध करण्याचे प्रतीक असू शकते. विश्वाचा एक मोठा नियम आहे की जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा अनेक नवीन खिडक्या आपोआप उघडतात आणि तुमच्या बाबतीत नेमके आता हेच घडत आहे. भविष्याकडे पाहताना आता तुम्ही अधिक आशावादी, निर्भीड आणि आत्मविश्वासू बनणार आहात, ज्यामुळे तुमचे अत्यंत अवघड वाटणारे कामही अगदी सहज सोपे होईल. मनातील शंका आणि भीती दूर सारून ईश्वराच्या नियोजनावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि तुमची पुढची वाटचाल ध्येयाने सुरू ठेवा, कारण ही नवी दिशा केवळ तुम्हालाच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हे भविष्य तुमच्या आयुष्याशी जुळत असेल आणि तुम्हाला ईश्वरी संकेतावर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. यामुळे मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते. आजचा हा संदेश तुमच्या जवळच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच अचूक भविष्यकथासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय पूर्ण श्रद्धेने लिहायला विसरू नका. महादेव तुमचे कल्याण करोत.